अमरावती शहरात वाहन चोरांसोबतच स्क्रॅप माफिया कमालीचे सक्रिय झाले असून त्यांचे धाडस थेट शासकीय यंत्रणेला आव्हान देण्याच्या पातळीवर पोहोचलंय। प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आरटीओ सुरक्षित आवारातून 10 चाकी अवजड ट्रक चोरीला गेला आणि पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच अवघ्या काही तासात त्याचे तुकडे तुकडे करून भंगारात काढण्यात आले। मात्र अमरावती गुन्हे शाखेने 24 तासाच्या आत या धक्कादायक चोरीचा उलगडा करत 2 आरोपींना अटक केली व सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 5 फेब्रुवारी रोजी आरटीओ कार्यालयाच्या आवारातून हा ट्रक लंपास झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले। त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने गोपनीय माहिती संकलित केली। तपासादरम्यान 7 फेब्रुवारी रोजी दुपारी ट्रान्सपोर्ट नगर परिसरातून शाहनवाज खान सिराजुद्दीन खान वय वर्ष 39 आणि त्याचा भाऊ जेनुलाबेद्दीन सिराजुद्दीन वय वर्ष 45 दोन्ही राहणार पॅराडाईज कॉलनी त्यांना ताब्यात घेण्यात आलाय। चौकशीत त्यांनी अवघ्या काही तासात ट्रकचे स्क्रॅप केल्याची कबुली दिली। पोलीस तपासानुसार ट्रक चालक असलेल्या शाहनवाज खान तसेच आरटीओ परिसरातून हा अवजड ट्रक चोरून नेला। त्यानंतर तो थेट ट्रान्सपोर्ट नगरमध्ये नेऊन संघटित पद्धतीने तोडण्यात आला। आरोपींनी ट्रकचे इंजिन वेगळे केले, टायर काढले आणि लोखंडी पत्रे कापून विक्रीसाठी तयार केले। गुन्हे शाखेने घटनास्थळावरून ट्रकचे 8 टायर, इंजिनचे सुटे भाग आणि लोखंडी चॅनल असा एकूण 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वातील प्रतिनिधी सागर डोंगरे, अमरावती।